नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता आलेले पाहुणे ती मूर्ती वगैरे बघून खूपच खुश होतात आणि सगळेजण आता एकत्र जेवायला बसलेले असतात। जेवण वगैरे झाल्यानंतर आता त्यांना हे जेवण तर फारच आवडतं। तेव्हा जेवण बनवणारी आता युगंधरांची पत्नी कुठे आहे असं त्यांना विचारलं जातं आणि ते त्यांच्या भाषेमध्ये मॅनेजरला विचारतात। तेव्हा मॅनेजर म्हणतात की ते आता पाहुणे असं म्हणत आहे की तुमच्या पत्नी कुठे आहे। तेव्हा हे ऐकल्यानंतर मात्र आता शिल्पा आणि ही धनश्री यांना तर धक्काच बसतो, कारण आनंदी कुठे आहे हे त्यांना माहिती असतं। आजी म्हणजे माई आणि बाबा यांना मात्र आता खूप राग येतो, कारण आनंदीला यांनी खूप कठीण शिक्षा दिलेली असते आणि तेवढ्यात युगंधर धनश्रीला म्हणतो की जा आनंदीला बोलावून घेऊन ये। धनश्री भाऊजी असं म्हणते तर शिल्पा लगेच म्हणते की काय आहे तू थांब आणि कसं आहे। शिल्पा आता खोटं बोलते की आनंदी माहेरी गेली। तेव्हा लगेच युगंधर म्हणतो की अशी अचानक माहेरी कशी गेली आणि ते पण न सांगता माई आणि आजोबा रागाने शिल्पाकडे बघतात, कारण शिल्पा किती खोटं बोलते हे त्यांना माहिती असतं। आनंदी समोरच आता पुतळ्यात उभी आहे। शिल्पा म्हणते की तिला काहीतरी अर्जंट काम होतं आणि ती लगेच निघून गेली। मी तिला थांब थांब म्हटले होते पण तिने तर माझं ऐकलं नाही। तेव्हा युगंधर म्हणतो की ठीक आहे आणि तेवढ्यात मात्र आता जे त्या सर आणि मॅडम आहे ते एकमेकांमध्ये आता त्यांच्या भाषेमध्ये इंग्लिशमध्ये डिस्कशन करतात। तर आता मॅनेजर म्हणतात की त्यांचं असं म्हणणं आहे जर त्या माहेरी गेले असतील तर मात्र त्यांना बोलवता नाही येणार का, कारण सर आणि मॅडम या दोघांना सुद्धा त्यांना भेटण्याची खूप इच्छा आहे। तेव्हा आता आनंदी मात्र त्या मूर्तीमध्ये उभी आहे आणि ती सगळं काही ऐकते। ती मनात म्हणते की देवा मला बळ दे, मला कितीही त्रास सहन झाला तरी सुद्धा मी मालक साहेबांसाठी आणि त्यांच्या इब्रतीसाठी मात्र मी सगळं काही सहन करायला तयार आहे। युगंधर मात्र आता आरतीच्या मोबाईलवर फोन करतो, आनंदी तिकडे आलेली आहे का आणि जर आली असेल तर तिला घाईने इकडे बोलवण्यासाठी। तेव्हा आता इकडे आरती आणि आबा हे लगेच फोन उचलतात। आरती आता फोन उचलायला येते। आरती बघते तर काय मालक साहेबांचा फोन। आबांना म्हणते की आबा मालक साहेबांचा फोन आहे। तर आबा आता आरतीवर चिडतात। आबा म्हणतात की अगं बघितलंस का, बघ ते किती चिडलेत, आता नक्की चिडले असतील, रागावले असतील। आरती म्हणते की आबा अहो तसं काही नाही, जरा थांबा। तर आबा फोन स्पीकरवर टाकायला सांगतात। तेव्हा आता फोन उचलला जातो, आरतीने स्पीकरवर टाकलेला आहे। तर आबा हॅलो म्हणतात। तर युगंधर म्हणतो की मी युगंधर निंबाळकर बोलतो। आबा म्हणतात की ठीक आहे मालक साहेब बोला ना, आमची काही चूक झाली असेल तर माफ करा। आबा अगोदरच घाबरतात। तर युगंधर हसतो आणि म्हणतो की आबा अहो तसं काही नाही आणि विचारतात की आनंदी तिकडे आलेली आहे ना। तेव्हा आता आबांना आणि आरतीला तर धक्काच बसतो। शिल्पा धनश्री हे सगळेजण एकमेकांकडे बघायला सुरुवात करतात। आनंदी मात्र आता हे सर्व काही ऐकत असते। तेव्हा मात्र आता आरती खोटं बोलते। आरती म्हणते की हो हो आहे ना, आनंदी इथेच आहे। आबांची तब्येत जरा नरम होती परंतु आता मात्र ते बरे आहेत। तेव्हा युगंधर म्हणतो की तिला जरा प्लीज घरी पाठवून देताल का। तर आरती म्हणते की थोड्या वेळात निघेलच ते इकडून आणि आता मात्र युगंधर फोन ठेवतो। शिल्पा लगेच घाईने विचारते की काय रे काय झालं। तर युगंधर म्हणतो की ती येत आहे। आता फोन ठेवल्यानंतर आबा आरतीवर खूपच चिडतात। आरतीला म्हणतात की तू कशाला खोटं बोलली असेल। आरती म्हणते की अहो फोनवर मला काहीतरी गडबड असल्यासारखं वाटलं, आनंदीला आपणच सांभाळून घ्यायला नको का। तेव्हा आता आरतीला नक्की तिकडे काहीतरी झालेलं आहे म्हणून ती खूप घाबरते आणि ती घाईने म्हणते की मी आता तिकडे जाऊन येते। आबा तिला म्हणतात की तू कुठे निघालीस। तेव्हा आरती म्हणते की हे बघा आबा मालक साहेबांकडे जाऊन येते आणि मला माहिती आहे की तिकडे असं जाणं बरोबर नाही, आपण त्यांना मुलगी दिलेली आहे, मग काळजी वाटल्यानंतर आपण जायला नको का आणि थांबा जरा आलेच असे बोलून आनंदी आता निघून जाते। आबा अरे अरे करत असतात। आरती अगं थांब ना। तर आरती काही ऐकत नाही आणि डायरेक्ट ती आता निंबाळकरांच्या घरी निघून जाते आणि तेवढ्यात मात्र आता ती घरातील नोकर आहे तर ती आनंदीसाठी कोकम सरबत घेऊन येते। त्यामध्ये तिने आता नळी वगैरे टाकून आणलेलं असतं आणि त्या मूर्तीजवळ येऊन म्हणजे आनंदी जवळ येऊन म्हणते की आनंदी ताई अहो हे सरबत मी तुमच्यासाठी घेऊन आले, तुम्ही प्लीज ते पिऊन घ्या आणि हे बघा तुम्हाला बरं वाटेल, इतका त्रास होतोय, केव्हाचे तुम्ही ताटकळत उभे आहात, प्लीज थोडंसं पिऊन घ्या। तेव्हा आनंदी फक्त नाही म्हणून मान डोलावते आणि तेवढ्यात तेथे शिल्पा येते। शिल्पा रागाने लगेच तो ग्लास लगेच फेकून देते आणि तेव्हा सगळेजण बघत असतात की नक्की ग्लासचा आवाज कसा झाला। तेव्हा शिल्पा आता मुद्दा म्हणते की हे बघा काही नाही तुमचं चालून द्या। तिच्या हातातून ग्लास पडला आणि तो फुटला। तेव्हा आता सगळेजण पुन्हा जेवायला सुरुवात करतात। तर आता ही शिल्पा त्या नोकरानीवर खूपच ओरडते। तिला म्हणते की काय ग तुझी हिंमतच कशी झाली तिला सरबत घेऊन येण्याची आणि याचा पगार मी तुला देते का ग पुढे पुढे करण्याचा, आणि हे बघ लवकरात लवकर ते इथून उचल आणि जोपर्यंत मी तुला सांगत नाही तोपर्यंत आता तिला एक से
थेंब, अन्नाचं तर काय पाण्याचा सुद्धा एक थेंब सुद्धा द्यायचं नाही. जोपर्यंत मी काही सांगणार नाही तोपर्यंत येथे फिरकायचं सुद्धा नाही. तेव्हा बिचारी ती मोलकरीण खूपच घाबरते आणि कळलं का असं म्हणून आनंदीकडे बघून हसते. तेव्हा आता आनंदी हे सर्व ऐकते. आनंदी मनात म्हणते की तहान का आहे, तर आज मात्र ह्या वटपौर्णिमेचा उपवास मात्र आता मला पौर्णिमेला मात्र पतीच्या रक्षणासाठी तहान भूक काय मी सगळं काही विसरायला तयार आहे आणि त्यांच्या आदरासाठी पुतळा म्हणून उभं राहणं हीच माझी खरी वट सावित्रीची पूजा आहे असं मात्र बिचारी आनंदी मनामध्ये ठरवते आणि युगंधरासाठी सर्व काही सहन करायला ती तयार होते. त्यानंतर इकडे आरती मात्र बाहेर आलेली असते आणि मात्र असं आज जाणं मला बरोबर नाही वाटणार आणि आनंदी कुठे आहे हे सगळ्यांसमोर विचारणं तर आणखीनच ऑड होईल. म्हणून मात्र आता काय करू याचा आता आरती विचार करत असते. नक्की आता मी कुणाला काय विचारू याचा आता ती विचार करत आहे. तेव्हा आरतीच्या डोक्यात येतं. आरती लगेच शिर्केला फोन करते. शिर्के फोन उचलून म्हणतात की आरती बोल ना, अगं काय काम होतं. आरती म्हणते की शिर्के साहेब मला तुमची मदत हवी होती. शिर्के विचारतात की काय झालं ते नीट सांग आणि आहे तरी तू कुठे. तेव्हा आता आरती म्हणते की सर मी मालक साहेबांच्या घराच्या बाहेर उभी आहे आणि हे बघा सर आनंदी कुठे आहे तुम्हाला काही माहिती आहे का. आणि नक्की ती कुठे आहे मलाच माहिती नाही, पण मालक साहेबांचा फोन आला होता. त्यांनी विचारलं की आनंदी कुठे आहे. तू आहो सर आनंदी घरी नाही. मी फोन केला तर आनंदी त्यांच्या सुद्धा घरी नाही. मग नक्की आनंदी गेले कुठे म्हणून आरतीला टेन्शन येते. तेव्हा शिर्के म्हणतात की हे बघ स्वतःला सांभाळ, विचार करू नकोस, थांब होईल सगळं काही सुरक्षित, तू काही काळजी करू नकोस, मी माझी माणसं कामाला लावतो आणि आनंदी कुठे आहे ते शोधतो. तू इथून फक्त बाहेर पड आणि कुठेतरी बाहेर सुरक्षित ठिकाणी येऊन उभी राहा, तोपर्यंत मी येतोय, बघतो काय करायचं आहे ते. आणि तेवढ्यात मात्र आता शिर्केंनी फोन केलेला असतो आणि आता ह्या मोलकरणीने फोन उचललेला असतो. मोलकरीण विचारते की बोला ना शिर्के साहेब काय झालं. तेव्हा शिर्के विचारतो की तिकडची परिस्थिती काय आहे, नक्की तिकडे काय सुरू आहे, आनंदी कशी आहे. तेव्हा आता ती मोलकरीण म्हणते की अहो शिर्के साहेब मी तुम्हाला काय सांगायचं. आणि जो काही घडलेला प्रकार आहे तर ती मोलकरीण सगळं काही शिर्केंना सांगते. शिर्केंना हे ऐकून धक्काच बसतो. शिर्के म्हणतात की ठीक आहे मी काय करायचं ते बघतोय. आणि परत मात्र तो आरतीला फोन करतो आणि आरतीला सगळं काही सांगतो. तर मोलकरीण मात्र आता सगळ्यांच्या समोर येते. तर शिल्पा तिला विचारते की काय ग कुठे गेली होती. आणि तेवढ्यात आता मोलकरीण म्हणते की ताई साहेब अहो मला फोन आला होता म्हणून आत गेले होते. शिल्पा विचारते की कुणाचा फोन होता. तेव्हा लगेच आता मोलकरीण खोटं बोलते. माझ्या घरातून आलेला फोन आहे असं सांगते. तर शिल्पा तिला डायरेक्ट विचारते की काय ग कोण मेलं. आणि तेव्हा आता सगळेजण रागाने शिल्पाकडे बघतात. तर मोलकरीण म्हणते की घरातून अर्जंट मला फोन आला होता म्हणून मला बोलावं लागलं. तेव्हा आता शिल्पा तोऱ्यातच म्हणते की काय ग तुमच्या गरिबांसाठी काय इतकं अर्जंट आहे सांग ना लवकर. 2 वेळचं खायला मिळत नसतं पण फोनवर मात्र तुम्हाला बोलायचं असतं. आता त्यांच्यामध्ये अशी कुजबूज होती की ह्या मॅडम गरिबाविषयी इतकं वाईट कसं बोलतात. तर मॅनेजर लगेच शिल्पाला विचारतात की मॅडम अहो तुम्ही विषयी इतकं वाईट बोलतात तर कसं. तेव्हा लगेच शिल्पा रागाने म्हणते की गरीब तर असतातच वाईट आणि ते नालायक असतात. त्यांच्या रक्तामध्ये खोटेपणा हा ठासून भरलेला असतो आणि ते विश्वास ठेवण्याच्या लायकीचेच नसतात. जाऊन दे तुम्हाला नाही कळणार हे सर्व आणि तुम्ही जेवण करून घ्या. तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की अहो प्रत्येक गरीब असा असतो असं नाही, प्रत्येक गरीब हा वेगवेगळा असतो. तेव्हा आता शिल्पा रागाने म्हणते की हो प्रत्येक गरीब माणूस ना असंच असतो. तेव्हा आता युगंधर त्यांना म्हणतो की तुम्ही वाईट वाटून घेऊ नका कारण तिचे विचार जरा वेगळे आहेत आणि प्रत्येक माणूस मात्र आपल्या अनुभवातून काहीतरी शिकत असतो. आणि तेवढ्याच शिर्के तेथे येतात आणि शिर्के आल्यानंतर आता युगंधर मात्र पाहुण्यांशी आता ओळख करून देतात. ते आमचे मॅनेजर सुद्धा आहे, आमचे मित्र सुद्धा आहेत. सगळ्यांना नमस्कार करतो. तर शिल्पा लगेच विचारते की काय शिर्के आज तर खूपच उशीर केला येण्यासाठी. तेव्हा आता शिर्के म्हणतो की ते जरा काम होतं त्यामुळे तिकडे. तर शिल्पा लगेच म्हणते की ठीक आहे नोटीस दिली अप्रतिम. तेव्हा आता शिर्केंना आनंदीची काळजी वाटते. तेव्हा ते आनंदीकडे म्हणजे त्या मूर्तीकडे पाहत असतात आणि खरंच एक बिचारी मुलगी किती सहन करेल किती वेळ. शिर्के मात्र आता त्या मूर्तीजवळ म्हणजे आनंदी जवळ येतात. आनंदीकडे बघून त्यांना खूप वाईट वाटतं आणि आनंदी असं म्हणतात. तेव्हा आता आनंदीनं समजतं की शिर्के जवळ आलेले आहेत. अगं बघ ना ताई साहेबांनी तुझी काय अवस्था केली आणि आनंदी तुला काय काय सहन करावं लागणार आहे काय माहिती. घाबरू नकोस तुला पाठ राखील म्हणून मी कुणाला तरी सोबत घेऊन आलोय. तेवढ्यात आता आरती मागच्या दरवाजाने आलेली असते. ती डोकावून बघते. शिर्के तिला आतमध्ये बोलावतो आणि तेवढ्यात मात्र आता शिर्के आता आरतीला आतमध्ये तिला घ्यायचं असतं म्हणून ते पुन्हा आता सगळ्यांच्या समोर येतात आणि मालक साहेबांना विचारतात की तिकडे जरा लाईट बंद करू का. शिल्पाच्या काहीतरी लक्ष येतं. शिल्पा लगेच रागाने शिर्केकडे पाहत असते आणि कशाला असं म्हणते. तेव्हा शिर्के म्हणतात की नाही जरा उष्णता फार वाढलेली आहे म्हणून. तेव्हा आता युगंधर म्हणतो की पाहुण्यांनी तर मूर्ती बघितलेलीच आहे
आहे आणि लाईट बंद केला तर काही हरकत नाही. तेव्हा आता शिर्के म्हणतात की मालक साहेब, त्या मूर्तीला वर जरा कापड वगैरे टाकून ठेवू का? तर शिल्पा विचारते कशासाठी, का पण? तेव्हा आता शिर्के म्हणतात की ती संगमरवरची मूर्ती आहे, त्यामुळे जरा खराब होईल, त्यामुळे मला असं वाटतं की त्यावर कापड टाकावं. शिल्पा आता म्हणते की कशाला आणि कशासाठी नको. तर युगंधर म्हणतो की ठीक आहे, तू टाक कापड. आणि शिल्पाचं मात्र आता काही ऐकत नाही. शिर्के लगेच कापड टाकायला मूर्ती जवळ येतोय आणि तेवढ्यात मात्र आता आनंदीला खूप त्रास व्हायला सुरुवात होते. तिच्या हात एकमेकांना पूर्णपणे चिकटलेले आहेत आणि नाकातून रक्त येत आहे. आता जे काही लेप वगैरे लावलेला आहे त्यामुळे तिला आता इतका त्रास होतो आणि आता स्तब्ध एका जागी काही न हालचाल करता, श्वास न घेता मात्र ती उभी आहे. तिच्या नाकातून रक्त येते आणि तिला चक्कर यायला सुरुवात होते. शिर्के मात्र आनंदीची अवस्था बघतो तर शिर्केला खूप वाईट वाटतं. त्याला आता आनंदीची काळजी वाटते आणि ह्या शिल्पाचा खूपच राग येतो. शिर्के लगेच आता त्या मूर्तीच्या म्हणजे आनंदीच्या अंगावर तो पडदा टाकतो आणि आरतीला लगेच आत घेतो आणि तिला सांभाळ असं म्हणतो. आणि आता तेथील लाईट वगैरे बंद केलेला असतो आणि तो आतमध्ये येतोय. आरती पाहते तर काय, तिच्या नाकातून रक्त येत आहे. आरतीला खूप वाईट वाटतं. ती आता लगेच आनंदी असं म्हणते आणि कापडाने मात्र आपल्या ओढणीच्या त्यावर तिच्या नाकातील रक्त ती पुसत असते आणि ती आनंदीला पाणी देऊ का असं विचारते. तेव्हा आता आनंदी म्हणते की नकोय, मला पाणी वगैरे काही नको. तेव्हा आरती म्हणते की अगं तू असं का करतेस, पाणी तरी पिऊन घे ना. तेव्हा आनंदी म्हणते की नाही, आज जसा माझा वटपौर्णिमेचा उपवास आहे आणि मला वटपौर्णिमेची पूजा आता जशी करायची आहे ना, आता आजचा हा उपवास माझी त्याचीच पूजा आहे. तेव्हा आता आनंदी म्हणते की ठीक आहे, मी आहे तुझ्या सोबत, मी आहे इथेच, मी तुझ्या सोबत. म्हणून आता आरती तिथे खाली बसते. तिला रडू येत असतं. आनंदीची ती अवस्था बघून ती आता रडत असते आणि आनंदीच्या आता तोल जात असतात. तिला चक्कर येते कारण पोटात अन्नाचा कणही नसताना ती आता अशी स्तब्ध उभी आहे. तर आरती तिला धरते आणि म्हणते की अगं आनंदी, स्वतःला सावर, मी आहे तुझ्या सोबत. त्यानंतर आता पाहुण्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर आता ते युगंधरशी बोलत असतात आणि आता त्यांचा जाण्याचा म्हणजे ते म्हणजे जायला निघलेले असते, त्यांची तयारी सुरू असते. आणि आता आम्ही निघण्याची वेळ सुद्धा झालेली आहे, परंतु बराच वेळ झाला वाट बघितली, तुमची पत्नी काही अजून आलेली नाही. तेव्हा आता युगंधरला सुद्धा खूप टेन्शन येतं कारण आनंदीला बोलावलं तरी सुद्धा आनंदीचा अजून सुद्धा काही तपास नाही, नक्की आनंदी गेली कुठे. आणि आता त्यांना निघण्याची वेळ झालेली आहे असं सांगतात. आणि तेव्हा युगंधर म्हणतो की माहेरला गेलेली आहे, ती बहुतेक कामात अडकली असेल. हे बघा, हे तुमचं गिफ्ट आहे ना मूर्ती, तर मी 3-4 आठवड्यामध्ये पाठवून देण्याची व्यवस्था करतो. तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की ठीक आहे चालेल. सगळं काही त्यांना सांगतो आणि थँक्यू बोलून आता पाहुणे आणि सगळेजण आता निघून गेलेले आहेत. आणि तेवढ्यात आता युगंधरला खूप टेन्शन येतं कारण आनंदी का आली नसेल. शिल्पा युगंधरकडे बघत असते. आता शिल्पा म्हणते की बघितलंस का, काही फायदा झाला का, तू एवढा फोन केला, तिला बोलावून घेतलं आणि ती आली का, नाही ना, तिला काहीच पडलेलं नाही. तेव्हा आता युगंधरला फार राग आलेला असतो. युगंधर म्हणतो की माझ्या परीने मी ह्या नात्याला आणि ह्या सगळ्या म्हणजे गोष्टीला वेळ देण्याचा प्रयत्न केला, समोरच्याला मात्र त्या प्रयत्नाची किंमतच नसेल. मी खूप प्रयत्न केले आणि त्याला जर काही किंमतच नसेल तर ती व्यक्ती अशीच वागणार. म्हणून युगंधरला आता आनंदीचा फार राग येतोय आणि आजपासून मात्र माझ्यासाठी आनंदीचा विषय कायमचा संपला असं युगंधर आता सगळ्यांच्या समोर बोलून दाखवतो. परंतु शिल्पाला फारच आनंद होतो आणि धनश्रीला सुद्धा. परंतु माई आणि आजोबा रागाने बघत असतात आणि शिर्के तर आता इकडे आनंदीला खूप त्रास होत असतो. आनंदी आरतीला विचारते की आरती गेलेस का ते. तेव्हा आरती म्हणते की हो ते गेलेत. आणि त्याच वेळेस आता जोरात आनंदी खाली कोसळते आणि जोरात आरती आनंदी म्हणून ओरडते. तेव्हा आता युगंधर धावतच तिकडे येतो आणि आता सगळेजण धावतात. नक्की आनंदीला काय झालं, या शिल्पाला तर काही घेणं देणं नसतं. आणि तेवढ्यात आता आनंदीची बेशुद्ध पडलेली असते, तिच्या नाकातून रक्त येत आहे. युगंधर आणि सगळेजण बघतात तर काय, त्यांना खूप मोठा धक्का बसतो. आरती आनंदी उठ ना, अगं आरती आना म्हणत असते आणि रडत असते की आनंदी उठ, अगं काय झालेलं आहे. आणि बघतो तर काय, आनंदीच्या नाकात तोंडातून रक्त येत असतं. शिल्पा आणि धनश्री तर खूपच घाबरतात आणि आरती रडत आहे आणि म्हणते की मालक साहेब बघा आनंदीची काय अवस्था झाली. तेव्हा आता त्या मूर्तीतून मात्र आनंदी होते हे मालक साहेबांच्या लक्षात येते आणि तो लगेच आनंदी असं म्हणून खाली बसतो. झालं, त्यांनी असं अंगाला रंग का लावून घेतला असं विचारतो. आणि तेवढ्यात आरती रडतच म्हणते की मालक साहेब तुमची ती महागडी मूर्ती दुपारीच फुटली. निंबाळकर घराण्याची आता इज्जत आहे, त्या फॉरेनच्या लोकांसमोर जाऊ नये आणि तुमचं नाक कापलं जाऊ नये यासाठी आनंदी पाण्याचा एकही घोट न पिता अंगाला मात्र पांढरा रंग लावून पुतळा बनून उभी आहे. तेव्हा युगंधर रागाने शिल्पाकडे बघत असतो. आता आरती रडतच म्हणते की मालक साहेब आनंदीला इतका त्रास झाला, तिच्या जीवाचं जर काही बरं वाईट झाली तर काय करायचं. आनंदीला अगं आनंदी उठ ना, आनंदीला उठवण्याचा प्रयत्न करते. परंतु आनंदीच्या आता अगदी म्हणजे त्या शरीरातून रक्त येत आहे.
पूर्णपणे आता त्या रंगाने आनंदीच्या शरीराचे अगदी जखमा झालेले असतात। तेव्हा आता युगंधर स्वतः आनंदीला उचलतो आणि तिला सोप्यावर घेऊन येतो। तेव्हा आता सगळेजण आनंदीच्या जवळ बसलेले आहेत। युगंधर जवळ बसतो आणि घाईने पाणी आणायला सांगतो आणि लवकरात लवकर आण असं म्हणून घाईने पाणी आणून मात्र आता आपल्या हाताने मात्र तो आनंदीच्या अंगाचा चेहऱ्याचा सगळा काही रंग बाजूला करत असतो। शिल्पाला मात्र आता हे सर्व काही बघून खूपच राग येत असतो आणि बिचारा युगंधर आपल्या स्वतःच्या हाताने हे सर्व करत असतो। त्याला आनंदची ती अवस्था काही बघवत नसते। तेव्हा आता युगंधर म्हणतो की बघा काय अवस्था करून घेतलेली आहे, सगळ्या अंगाला कलर लावून घेतलेला आहे। शिल्पा रागाने पाहत असते। तेव्हा आता त्याने पूर्णपणे आनंदीच्या चेहऱ्याचा कलर वगैरे काढलेला असतो आणि तो आनंदीकडे पाहत असतो। तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता मात्र युगंधर सगळ्यांच्या समोर शिल्पाला विचारतो की हा सगळा काय प्रकार आहे आणि तेवढ्यात आता आनंदी खूपच घाबरते। विद्याधर तेथे येतो आणि विद्याधर मात्र आनंदीकडे पाहत असतो आणि तो विचारतो की अगं आनंदी दुपारी नेमकं काय घडलं होतं। तो पुतळा जमिनीवर पडला आणि फुटला आणि तेव्हा युगंधरला तर आता ह्या विद्याधरचा खूपच राग येतो। तो लगेच विचारतो की काय रे, तुला कसं कळालं की आनंदीच्या हातून मूर्ती फुटली म्हणून। तेव्हा आता विद्याधरला मात्र आता ह्या युगंधरने पकडलेलं असतं आणि आनंदी सुद्धा आता विचार करते की नक्की आता हे आपल्याला फसवतात म्हणून काहीतरी यांचाच प्लॅन होता। तेव्हा मित्रांनो आता शिल्पा तर लगेच कावरीबावरी होते। तर मित्रांनो पुढे काय होणार आहे बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।